तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. आता आम्ही पोचला मदुराई. खायचो एरिया काय आपलं? तामिळनाडू. तामिळनाडूत आम्ही मदुराई. मंदिरचं नाव काय, टेम्पलचं नाव काय? मीनाक्षी टेम्पलला मी चालला आहोत सकाळी. चला बघूया मंदिर कसं आता. मीनाक्षी टेम्पल. ओके चला. बाबू आहे इकडे मंदिर कसं आहे? तू इलं होतं ना याच्या आधी? हो आलो होतो. मग काय आहे? मंदिर सुंदर आहे. ओके. आणि इकडे लोक पण कसे आहेत? लोक हे काय बघा ना, दाखवा ना लोक कसे. इथली संस्कृती चांगली आहे आपल्यापेक्षा. हां ओके ओके धन्यवाद. आमचं फायनल दर्शन झालं. दर्शन कसं झालं हो? हा दर्शन वगैरे मस्त आलं की आपला? गर्दी आम्हाला सकाळीच निघाल्यामुळे मिळाली नाही, त्यामुळे एकदम डायरेक्ट दर्शन. मूर्ती आणि त्या पुढच्या मंदिरात ते पुढे शंकराचं महादेवाचं मंदिर होतं, तिथे पण आम्हाला एक नंबर दर्शन झालं. आणि आम्ही आता उटीला जायला निघालो. चला. पोचलो 50 किलोमीटर. गुड मॉर्निंग. परत एकदा सकाळ उठला. आता आम्ही चालला उटी गाव. कारण तुमचं थोडंसं प्रॉब्लेम झालं होतं म्हणून आम्ही हेच काय थांबला होता. ते काय स्पॉट आहे? कुन्नूरमध्ये थांबला. तर मी चहा वगैरे पिता नाही निघणार आहे. चला. उटी गाव. मी उटी कुन्नूर. हा कुन्नूर. आता उटी झाला. ओके. कुन्नूरमध्ये आहो मी. उटीक चालला. आमचं थोडंसं गाडीचं प्रॉब्लेम झालं होतं, त्याच्यामुळे आमचं रूट जरा थोडंसं थांबलं. आता आम्ही चालला. चला. उटी बस डेपोचे हे थांबला. नाश्ता वगैरे करता. नाश्ता करणार आणि फिरूक झाला. बघा चालला आम्ही आता सफारी करू. आता पूर्ण उटी फिरणार आहोत या गाडीने आम्ही. हे बघा सगळे हातवरती करा. हे पब्लिक थंडी तर जाम हा. बघा टोपी वगैरे घातला आम्ही. आता मी खायला हो. आता मी खाय झाला. आता हे लेककडे येलो उटीत. ओके लेककडे. आता थ्रेड गार्डनकडे चाललो. थ्रेड गार्डन. ओके. वातावरण एकदम थंड. थंडी खूप आहे. एकदम थंडी म्हणजे भयानक थंडी. ना काही गार्डनला नेता आमका. गार्डन हे सगळे प्लॅस्टिक आहेत. एकदम धाग्यानं ओवले. धाग्यान सगळी धाग्यान फुलं केलेली आहेत तयार. हे बघा त्याची माहिती सांगली ना या ते तुम्ही ऐकलं असाल. हे बघा फुलं बघा पूर्ण लहान लहान मुलांनी बनवले. 12 वर्षाचं काय म्हणत लडकी म्हणजे पोरींना 50 पोरींना 12 वर्ष लागली. ह्या गार्डनमध्ये फिरायला तुम्हाला नाममात्र 30 रुपये द्यावे लागतात. असे काही जास्त द्यायचे नाही आहे.
पण 12 वर्ष तप केल्यानंतर ऋषी मुनींनी गार्डन काय नाही आहे. तिने छोटा गार्डन इकडे मग काय ते बाहेर काहीच नाही. मी म्हणते तकडे चाललास की काय संपला म्हणून 5 मिनिटात गार्डन संपलं. राहणे कसले सेल्फी काढतो बघा सगळे बायको पाठवूचा वाटतं बाकी काय नाही. हे काय गार्डन काय होतं बरोबर गार्डन काय नाही यांना पोज अशी दिल्यानंतर म्हणता याची हिची पोज म्हणजे कॅलेंडर फोटो लावतात ना त्याची पोज भाऊ आहे काय गार्डन काय गार्डन कसं काय होतं नाही रे असं वाटतं की आपल्या प्रत्येकाने बायकांना सुद्धा आणायला पाहिजे होतं असं वाटतं. ओके ओके नेक्स्ट माहोल आहे टाइम नक्की आलो 30 पण तेवढीच पुढच्या टायमाला आपण नक्की आणू त्यांना. मोठं गार्डन आहे याच्यात बाजू. कळले ना भाऊ मी इकडे नाही घेणार आहोत. फेमस आहे नाही रे खावया टाइमपास करू नका. काय तो बेर नाही काय काय नाही होती तो काय फोटोशूट चालू आहे बघा भारी विद्यार्थी कडकच काढलं ना फोटो मागा दे निशा पाठवते सांगते यामध्ये गेला मस्त प्रत्येकाच्याकडे पैसे आहेत प्रत्येक ह्या करूसाठी ॲक्टिव्हिटी करूसाठी पैसे आहेत आता आम्ही गार्डन फक्त फिरणार आहोत निघणार आमका अजून पुढचे पण भरपूर स्टॉप घेऊचे का बघ बाकीचे काही गेले उटी उटी गोपाळाला उटी उटी गोपाळा चलो आणि ते पण येतात ते बघा ते निघाले ते दाखवले त्यांना चला हे बघा सफर अरे समोर तर ते काय ते बघा राणे आणि कैद गेले बघा त्यांना घ्या हा बरा आधी दोघांचा मला कसलो सिंहासन काय वाटता जबरदस्त थंडीतून निघाला मस्त जबरदस्त गाडी बघ गाडी आमची ड्रायव्हर दाखव ड्रायव्हर आमचे ड्रायव्हर काय दाखव पप्पा काही काय माहिती सायकल चालवतो तेव्हा सायकल चालवतो जबरदस्त पांढरा बादाक देखो ना गाइस देखो ना आमचा डायनासोर देखो ना आता आम्ही उटीला आहोत बोटिंग करतो बोटिंग करतो उटीला आम्ही. 11 गाड़ी क्रमांक 211 जल्दी यहाँ से ऑटो जल्दी वहाँ से ऑटो फ्लावर चालला होता फ्लावर फुल फुलावरती पुढे मस्त आहे बघा कसला फुल दिसतं एकदम कडक मध्ये काय व्ह्यू आहे जबरदस्त वाटतं राख एकदम फुल या एकदम मस्त जबरदस्त वाटतंय फुल कसला वाटतं जबरदस्त काय लोकेशन आहे एक नंबर पैसा वसूल मस्त बघे थंडीतून कॉफी जबरदस्त
कॉफी गार्डन. खाईला कुठे का कसं गार्डन? करण गार्डन. करंदळे. करंदळे. गार्डन बुक केलं आहे बघा. त्या गार्डनसाठी टॅग मारतात. गाडी बिडी बुक केला लय पैसे घेतात. 200 रुपये गाडीचे, प्रत्येक माणसं 100 रुपये, आणि आतमध्ये गेला तर गाडीने फिरूची परत 200 रुपये पैसे बदला. आता बघूया आता काय काय बघू. 300 रुपयात काय काय बघू भेटतात. जबरदस्त व्ह्यू हा. रॅम्बो हे पाठी बसले तो फोटो काढूया. काय बढिया. उतरला रे उतरला उतरा. फर्स्ट पॉइंट सर, फर्स्ट पॉइंट में मेस इटालियन है, संगनगड है. देख लीजिए जब मैं वापस आएगा. हा ठीक. दूसरा गाड़ी पुढची पेटी गेला होता. हे सगळे आता गार्डन फिरता मस्त पैकी. बसा बसा काय म्हणतास? ऐसे गोल बसा. अरे लय भारी लय बरे वाटला. एकदम थंडगार थटकार एकदम. थंडा थंडा कुल कुल. तर एक फोटो काढता येतो. या काय तर बघा. ही कायची पोच. या काय ही कायची पोच दिल्या बघला. आज कतार फोटो आलो पण भारी. या सगळे बसलेत एकत्र आहे बघा. भाऊ आहे काय हो गया बाबू आहे क्या हो गया बाबू आहे. अरे फोटो निकाल रहे हैं मेरे को बीच बीच में आ रहे हैं. आने ओके हे चला रे भूक लागली. हे चला काय गार्डन आहे तिला पुढे जाऊ गार्डन आता. आम्ही लावा हे बघा. या काय कसला काय बोलले ते. फुलांचा असा वेगवेगळे फुलं आहेत म्हणजे छोटी छोटी कुंडीतली. ते आता बघू गेलाय बघा मस्त. जो तो सगळं म्हणजे मनच भरत नाही प्रत्येकाचं. प्रत्येक जण आपापला कॅमेरा घेऊन हे बघा असं करता. काय जबरदस्त फुलं आहेत बघा. नकाशे आहेत ना ते काय बाईट देत नाही. पडला था बघा ए त्या उचल हे बघा बाईट देत नाही. जसं त्या सगळे आपल्या मोबाईलमध्ये सगळे बिजी आहेत. बाईट देव कोण तयार नाही. हा बाईट हा तुम्हाला काय म्हणते इकडे. ए बाई फुलं आहेत. फुलं बघ कशी आहेत. गुलाबाची आहेत की कसली आहेत. ही गुलाबाची ना वेगळी आहेत. वेगळी आहेत का. चमेलीचे. मग नंतर हे सारखे नाही बघा. हिने मोबाईल पूर्ण फुल करून टाकले नाही बघा. काय बघा ते जबरदस्त. युट्यूबर अहो नकाशे नाही बघ हे ना. हा इल्यात नाही सारखी आता फोटो काढू गेलेत. हा फुला बघा कसली आहेत मस्त मस्त रंगीबिरंगी. बाबू फोटो काढू चालेल. फोटो काढून सांगितलं. फोटो काढून झालो. हा. फोटो काढून झाल्यानंतर मी सांगितलं अरे मागचं सीन पण येऊ. त्यांना मागचं सीन काढलं. खतरनाकच बाबू आहे. फोटो यांचं काय करूचा विद्याचा. ही हळूहळी. हे धबधबा आहे, हे सगळं फुलं आहेत, ही मोगरं, ही काय चमेली, काय ही जास्वंद, काय काय हे. आणि याच्याशी काय नाही आपल्याला बघण्याचं मांजरचं. म्हणजे हे खरोखर बघण्यासारखा मस्त. खरोखर एक नंबर. काय बाबू आहे एक नंबर ना बाबू. हा हो हो. आपलं हागिन गार्डन. शेवटचा दिवस आपला कसा होतोय. खरंच खूप छान वाटलं. आज मला वाटतं दिवस 5वा दिवस असेल. 25 तारीख पासून आम्ही जर्नी स्टार्ट केली. आणि ही जर्नीच्या आता सांगतेच्या मार्गावरती आहे. इथून आपण म्हैसूर ते आम्ही प्रस्थान करणार आहोत. शेवटचं आपलं ठिकाण म्हैसूर आहे. तुम्हाला तिथलेही काही क्षणचित्रे या तुम्हाला वैभव गाडीच्या ब्लॉग मधून तुम्हाला बघायला मिळतील. आणि त्याच्या युट्यूबच्या चॅनलचं नाव आहे वैभ्या गाडी. ओके त्याला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. थँक्यू. गाडी पळवता बस. साना नाना पेरी रे रे साना नाना पेरी रे रे टेरी रे रे पेरी पेरी. चला चला चला. अगला स्टेशन कायचं. अगला स्टेशन काय आहे रे. अगला स्टेशन इथे लाईट शो असतो रात्रीचा बघा. लाईट शो इथे असतो जबरदस्त. ओके इंग्लिश स्पीकिंग.
हा ते आता मी गार्डनला फिरतो. हा नाही नाही मराठी सांगतो ते. ते नंतर बघूया ते. सगळं करतोय ना. 45 ते 50. आम्ही आता या फुलावरती सांगणार आहे थांबण्यासाठी. आमची गाडी इथे ब्रेक घेणार आहे. 5.5 वाव, तिकडे चहाची मळे आहे ते बघा. तिकडे चहाची मळे आहे बघा. चहाचा मळा. काय करते विद्या? हे तुका माहिती आहे का याच्याबद्दल? हे चहाच्या पात्यात कटिंग करायचं असतं असं. काय माहित नाही काय? कोणाला माहिती आहे का याची चहाची बद्दल? कोण माहिती शोध पाठ घेतोय. हे बघा बोला. हे आपल्याला आम्ही जे युटीला फिरायला आलोय हा हे चहाचे मळे आहेत. ओके. या चहाच्या मळ्यामधून आम्ही जातोय. हा. जे आम्ही चहा खातो हा. ती ह्याच्यापासून बनवली जाते. ओके. चहा म्हणजे चहा पावडर. चहा पावडर. ओके चालेल. आपण आता काय चालला? लास्ट ऑफ आपला या. स्टॉप होता. ब्रिजच्या पलीकडे गेलं की आपण त्या दुसऱ्या गार्डन कडे जाणार. ओके. कंटाळलंय बाबा या सांगून सांगून सकाळ. कशा हे बघा चहाचे मळे कसे आहेत. काय म्हणतास काय? जबरदस्त जबरदस्त. मस्त फुला राव. खाली पाण्यात जंप मारता येत ना. नको हे कर. हा जम नको जम नको मारतो ना. नको नको. ई! आता आम्ही म्हैसूरला निघाला होतो आणि हे मध्ये स्पॉट बघा. ही शूटिंग पॉइंट हा मस्त पैकी जबरदस्त बघा. बघूया आता आमका जाग भेटता काय आता. हा. बाकी काही माकडांपासून सावध राहा. या बघा या बघा काय ताऊ. कशा तू 2 मिनिटं व्हिडिओ करतात येतं ना पोरगे येतं ना. हे बघ तिथं लक्षात ठेवा. पोरग्यातो ना इथू या या पुढे येतं ना आणि त्यानंतर तुम्ही जर झोपू दे. ए जगू जगू ए जगू कम हियर कम हियर. जग्गू कोण? जग्गू. आता काय चालू होतं बघा. यांचं काय चालू होता बघा. ए तो अमोल जमदार डायलॉग काय तो? अमोल जमदार आहे तो. बघा बघा मित्र हो, आज या ठिकाणी ही आपली वानर सेना आज एका फळासाठी ते किती झटत आहेत. कारण का तर त्यांना काम करायचं नाही आहे. त्यांना फक्त फुकटचं कुठे मिळेल असेल यासाठी हे प्रयत्न करतात बघा. तर आमचे समालोचक अमोल जमजाडे यांचे एक वाक्य आहे. यांचे एक वाक्य आहे बघा इथे बघा. आमचे अमोल जमजाडे यांचे एक वाक्य आहे. ऊपर वाले खाने को तो कौन जाएगा कमाने को, इसलिए ये देखो ये सब वानर सेना यहाँ से ये देखो. छोटो छोटो एक छोटो ले 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 उली 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 काय बाबाला करतो यांचं काय चालू होतं बघ. एक माकड पण यांच्या जवळ येत नाही. यांचं काय चालू आहे? माकडा पकडूच आहे का? माकडा पकडूच आहे पण माकड एक पण येत. माकड वाटतं कासाड्या गावचे कॉन्ट्रॅक्टर रस्त्याचे वारंग साहेब. वारंग या पूर्ण ट्रिपला त्यांनी रंगच दिलाय. रंगच रंगच. हे बघा हे बघा हे वारंग साहेब आहेत हा. रंगच दिलाय. हाय 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 हा. हाय. आता आपण कुठे जाणार आहे? आता आपण म्हैसूरला चाललोय. हा. वाटेत जे काय वानर आहेत आपण सगळे वानर आहेत यांची सगळ्या मजा घेत चाललोय. एन्जॉय करत चाललेलो आहे. आता वाटेत काय मिळतील त्या प्राण्यांचं जरा प्लीज शूट करा तुमच्या परीने. फक्त एक रिक्वेस्ट आहे की प्राणी दिसल्यानंतर ओरड करू नका. ओरड घातल्याने बॅन आहे. कोणीतरी बघितलं CCTV कॅमेरे आहेत याच्यात वाटेत गोंधळ होऊ शकतो.
हा, ठीक आहे धन्यवाद चला. मी काय म्हणतोय त्या आपल्या कासाडे गावाची माहिती आणि महती असणारे आपले कासाडे गावचे सोसायटी चेअरमन दीपक सावंत यांची मुलाखत घेतला तर बरोबर या ट्रिप बद्दल काय झालं ते या ट्रिप बद्दल माहिती सांगताय काय म्हणताय सावंत हा. सावंत म्हणतात हा सावंत म्हणतात थांब म्हणून टकाटक करतो हा बोला. नमस्कार. ट्रिप कशी वाटली तुम्हाला? फार सुंदर झाली. हा. म्हणजे जी अपेक्षेपेक्षा रंगत आली या ट्रिपमध्ये. आणि फार बरं वाटतं. हा धन्यवाद चला. प्रवास असाच मजेशीर होणार आहे चला. हे काय चहाचे मळे आहेत. वाव मस्त नजारा काय बघा जबरदस्त व्ह्यू खतरनाक वाटतं एकदम खतरनाक. सांबरा भेटले आमका रोडमध्ये मस्त. नशीब चांगला होता आमचा. बघा हत्ती मस्त हरणा दिसले हत्ती दिसले मोर दिसले मस्त चला. हरणा इथल्या गौरेडे मस्त गौरेडे परत पाहिले मोर बघा मस्त एक नंबर. आता आम्ही हे बघा कर्नाटक एंट्री बंडीपूर टायगर्स म्हैसूर मध्ये आता पोहोचू. बंडीपूर टायगर किती बाबू का विचारा.